हे तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला कॉलेजमध्ये मॅडमनं बोलावलं होतं आणि दुसरीकडे फेअरवेलच्या कार्यक्रमाचं काम पण चालू होतं. चला तर बघूत मग मॅडमनी कशासाठी बोलावलं आणि काय. हे तर मित्रांनो दुपारचा टाईम झालेला आहे आणि खूपच गरमी होते. फोटो सेशन वगैरे झालेलं आहे आणि प्रत्येकाने आपापल्या परीने निरोप घेण्याचा कार्यक्रम केलेला आहे. तरी बी एक मॅडमला राहिलेला आहे, एक केक आणायला गेलो. मॅडमचा बी निरोप समारंभ म्हणजे मॅडम जाणार आहेत कॉलेज सोडून, तर त्यांचा बी करणार आहेत साजरा. बस थोड्याच वेळात केक गेलेले आहेत आणायला आणि आम्ही इथं निवांतपैकी बसलेलो आहेत, कारण की गरमी खूप होते आणि लास्ट इयर म्हणजे एंड ऑफ द इयरा पार्टिसिपेट स्टुडंट साजरा करीत आहेत पलीकडे. चला तर मग तुम्हाला भेटू लगेच केक आल्याच्या नंतर. लगेचच आमचे मित्र गेले होते केक आणण्यासाठी आणि थोडा वेळ थांबितलं होतं आणि इकडं फोटो सेशन बी चालू होता. लगेचच केक आणला होता आणि लगेचच सुरुवात केली ती कार्यक्रमाला. केक कापला होता आणि त्यानंतर लगेचच फोटो सेशनला सुरुवात झाली. त्यानंतर मॅडमने प्रत्येकासोबत एक एक फोटो काढला आणि त्यानंतर सर्वांनी मॅडमला पुढल्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर थोडा वेळ थांबून लगेचच मॅडमविषयी जे काय वाटतंय ते 2 शब्द बोलण्याची आम्हाला संधी भेटली आणि आम्ही लगेचच एकानंतर एक प्रत्येक जणाने आपापल्या परीने जे मॅडमविषयी वाटते ते 2-2 शब्द बोललो. चला तर मग ते लगेच पुढे बघूत. ग्रुप पण फोटो काढला. चला धन्यवाद. हो. थँक्यू सो मच. रिस्पेक्ट दिल्याबद्दल 2 वर्ष. सुरुवातीला मॅडम आम्हाला मॅडम वर्ग होत्या, खूप स्ट्रिक्ट होत्या आणि त्यांनी भरपूर काही समजा मार्गदर्शन केलं, शिकवलं. त्यानंतर हळूहळू समजा आमच्यासोबत बॉन्डिंगपणा चांगली प्रकारे समजून सांगायला लागलं. त्याच्यानंतर कम्युनिकेशन अशा इतर डिपॅन्डन्सी इतर सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि भरपूर काही सांगितलं. पहिल्यांदा होत्या स्ट्रिक्ट, पण आता भेदभाव नाही केला. निखंड मॅडमसारखं सगळ्यांना सेम लेवलचं समजलं. कधी असं जास्त नॉटी नाही, एकाकडेच असं जास्त हे नाही केलं. सगळ्यांना सेम समजलं. कोणता तर ते समजून घेतलं. मग ते कोणताही असं फॅमिली प्रॉब्लेम असतो की क्लासमध्ये असं काही प्रॉब्लेम म्हणजे असं आम्हालाच नाही राहतो, ते समजून पण घेतलं आणि असं पण सपोर्ट केला. मनोगत व्यक्त करून झाले होते आणि त्यानंतर लगेचच फेअरवेलच्या इन्व्हिटेशनचा कार्यक्रम चालू होणार होता. त्यासाठी सर्व विद्यार्थी आणि सिनियर पण आलेले होते. त्यांचा आज फोटो सेशन होता आणि त्यांना लगेच इन्व्हिटेशन पण द्यायचे होते. फेअरवेल फोटो सेशनचा ऑलरेडी मी एक ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. जर का तर तुम्ही ते बघितला नसेल तर एकदा बघून घ्या आणि कसा वाटला ते एकदा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जाता जाता 2च शब्द सांगून जातो. मॅडमनी खूप काही आम्हाला गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं आणि खूप काही माहितीही दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मॅम.